नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यातील काही भागात आपल्याला चांगल्या जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. सध्या स्थितीला काही भागात मुसळधार पाऊस चालू आहे. नद्या नाल्यांना पूर येईल अशी स्थिती आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. आता कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल. तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज. जर पाहायला गेलं तर पुढील काही तासातच खामगाव, अकोला, कारंजा, अकोट या भागात मध्यम ते जोरदार पावसाचं आगमन होणार आहे. तर अचलपूर, अमरावती, आर्वी, कोंडली, नागपूर, वर्धाच्या भागात मुसळधार स्वरूपाची पावसाची स्थिती आपल्याला पुढील काही तासातच पाहायला मिळणार आहे. काही भागात पाऊस जोरदार देखील सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. नागपूर, भंडारा, उमरेड, गोंदिया, घोटी, वरुडचा भाग असेल मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. नदी नाल्यांना पाणी येईल अशी शक्यता आपल्याला देसाईगंज, माकुणा, यवतमाळच्या देखील काही भागापर्यंत पाहायला मिळणार आहे. वाणी, चंद्रपूरच्या भागात देखील मध्यम तर जोरदार पाऊस, गडचिरोलीकडे देखील मध्यम ते जोरदार पाऊस, हिंगोली, वाशिम, उमरखेड, लोणार, चिखली, सिल्लोड, जालना, जिंतूरचा भाग असेल, परभणी, नांदेडचा भाग असेल मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. काही ठिकाणी जोरदार सरी देखील आपल्याला पाहायला मिळतील. तसेच मालेगाव, धुळे, साक्रीच्या भागात मध्यम पाऊस, शिरपूर, नंदुरबार एकाच दुसऱ्या ठिकाणी मध्यम पाऊस, जोरदार पावसाची शक्यता नाहीये. तर रात्रभर पाऊस आपल्याला विदर्भामध्ये कोसळण्याची शक्यता देखील पाहायला मिळत आहे. तसेच मराठवाड्याच्या देखील काही भागात झडीच्या स्वरूपाचा रात्रभर पाऊस राहील असा अंदाज दिसून येत आहे. तसेच इकडे पाहू शकता आता करमाळा, परंडा, बार्शी, धाराशिव, जामखेड, अहिल्यादेवीनगर, खेड, दोनचा भाग असेल मध्यम स्वरूपाचा पाऊस एकाच दुसऱ्या ठिकाणी पाहायला मिळेल. जास्त जोर राहणार नाहीये. अकलूज, सातारा, सांगली मध्यम ते एकाच दुसऱ्या ठिकाणी हलक्या सरी होत राहतील. जास्त जोर राहणार नाही. ती स्थिती सोलापूरच्या भागाकडे देखील आपल्याला पाहायला मिळेल. मध्यम ते एकाच दुसऱ्या ठिकाणी थोड्याशा जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील. छत्रपती संभाजीनगर, इकडे नाशिकचा भाग असेल मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक भागात राहणार आहे. इकडे बीड, लातूर, परभणीचा भाग असेल या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस. बुलढाण्याच्या भागात, हिंगोलीच्या, नांदेडच्या भागात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. जळगावकडे देखील सिल्लोड, चिखली, खामगाव, अकोल्याच्या भागात देखील ती शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते असा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे. रोजची रोज अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून हवामानाचे अपडेट येथे पाहायला मिळेल.